सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ज्या ज्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पायलोनी तेथे तुझे सद्गुरु पायलोनी। अखिल विश्वाला शांती सुखाचा राजमार्ग दाखवणारे जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्वसंत सद्गुरु श्री पैमावली मातृतुल्य माई यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आदरणीय ज्ञानगुरु प्रल्हाददादा पै सौमिलन वहिनी यांनाही वंदन। या ठिकाणी उपस्थित सर्व सद्भक्त श्रोते बंधू भगिनी माता पिता नामधारक सर्वांचे चरणी वंदन। संयोजकांचे आभार। त्या ठिकाणी सुंदर अशी व्यवस्था निर्माण करून दिली। 1.5 फूट आसन उंचीवर घेतलं आणि त्यासाठी प्रयत्न करून ज्यांनी ते मिळवलं ते म्हणजे आमचे कदम साहेब गोरे साहेब आणि संपूर्ण कर्वेनगर मधील नामधारक तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। अशीच कार्यासाठी सातत्याने तुमच्याकडून प्रगती होत राहो। उंचीवर जाते कर्वेनगरचं केंद्र थोडं उंचीवर जाते ना हळूहळू त्याचा आनंद आहे। असो या ठिकाणी आमचा वरद आलेला आहे तुम्ही गुरे आलेले आहे तुम्ही उशीर आले गुरे साहेबांचं आता तेज वाढत चाललंय। रोज सकाळी उठून नामस्मरण करतायत आमचे कदम साहेब खूप धडपड करतायत त्यांच्या सुनबाई चांगले अभ्यासू लोक आहेत आणि या ठिकाणी अनेक जण तयार होत आहेत याचा मला खूप आनंद आहे। त्या सर्वांना संधी देण्यासाठी इथं व्यवस्था केली जाते आणि सगळे तयार झाले पाहिजे। सद्गुरूंचं असं म्हणणं होतं की एक वामनराव काही कुठे कुठे जाणार असे अनेक वामनराव काही तयार झाले पाहिजे का जर तिथे जीवनविद्या गेली पाहिजे ना जिथे घर आहे तिथं जीवनविद्या गेली पाहिजे म्हणून अनेक जण तयार झाले पाहिजे तेव्हाच तेव्हा शक्य आहे। सद्गुरू एकटे कुठे कुठे जातील म्हणून सद्गुरूंचे विचार घेऊन तुम्ही ज्या वेळेला घरोघरी जाऊन प्रार्थना करता हरिपाठ करता जीवनविद्येचं ज्ञान सांगता त्यावेळेला खऱ्या अर्थाने सद्गुरूंना आनंद होतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो। म्हणून हे कार्य अखंड असंच चढत्या क्रमांकाने होत राहू दे अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी माझ्यासारख्या एक काय म्हणणं काय होता असं तू काय झाला असं अशा एक साध्या नामधारकाला या ठिकाणी बोलण्याची संधी सद्गुरू कृपेने प्राप्त झालेली आहे। या संधीचं सोनं कसं करायचं तर सद्गुरूंनी सांगितलंय त्याप्रमाणे अभ्यास करून आपल्या जीवनाचं सोनं करायचं असतं। कुठल्याही प्रकारची उदी भस्म गंडे दोरे अंगारे दुपारे उलट्या बावल्या कुवाळे घोड्याचे नाल लिंब मिरच्या किंवा बिगोर काळ नाही का ते तसलं काय न बांधता न टांगता खऱ्या अर्थाने सद्गुरूंच्या संतांच्या वचनी मानिता विश्वास काय होय श्रमायशे सांगा। म्हणजे सद्गुरूंच्या चरणावरती म्हणजे सद्गुरूंच्या ज्ञानावरती विश्वास ठेवून खऱ्या अर्थाने आपण ज्या वेळेला कर्म करायला लागतो त्यावेळेलाच आपल्याला देवाचा
परमेश्वराचा भगवंताचा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो. म्हणून ज्ञानाच्या अधिष्ठानावर जीवन जगता आलं तर सद्गुरूंना खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा दिल्यासारखं होईल. म्हणून आपण सर्व ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, तुम्ही बुद्धिवान व्हा सारे, असं सद्गुरू म्हणायचे नाही का. म्हणून आज जो विषय दिलेला आहे तो म्हणजे जीवन. तर आपलं जीवन म्हणजे काय? सद्गुरु जीवन, जीवन सद्गुरु. बरं की सद्गुरु सब है मेरा, सद्गुरु सब है मेरा असं म्हणतात ना. म्हणतो का चंद्र? दोन कोळी बोलून चला. सद्गुरु जीवन, जीवन सद्गुरु, जीवन, जीवन सद्गुरु, सद्गुरु सब है मेरा, सद्गुरु सब है मेरा, सद्गुरु सब है मेरा, सद्गुरु सब है मेरा. काय म्हटलं याच्या गीतामध्ये? कृष्णा जोशी काकांचं एक गीत आहे आणि खूप अतिशय सुंदर आहे. त्यांनी सद्गुरु जीवन, जीवन सद्गुरु, सद्गुरु सब है मेरा, सद्गुरु सब है मेरा असं म्हटलंय. सद्गुरु शिवाय दुसरं काही नाही. असं का? तर जीवनामध्ये आपल्याला कोणीतरी चांगला मार्गदर्शक लागतो. बरं की गुरु लागतो ना. आणि तो कसा लागतो? गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अभिजयशी. गुरु आला की तिथं काय संबंध त्याचा ज्ञानाशी येतो. मग ज्ञान देणारा गुरु पाहिजे म्हणजे सद्गुरु पाहिजे. म्हणजे सद्गुरु वाचोनी नामने आता, साधने साधिता पोटी जाणा असं एक ठिकाणी म्हटलंय. किती साधन करा, मग किती काही करा, त्रिवेणी संगमी नाना तिथे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. काय सांगितलंय? नामात चित्त यायला आणि चित्त लागायला गुरुच लागतो. दुसऱ्याचं तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येड्या गबाळाचे काम नाही. ते जातीवंत पाहिजे नाही ना. चांगल्या जातीचा जर आंब्याची फळ जर चांगल्या जातीची पेरली तर फळ चांगलं येणार ना. पेरू आमच्या घरी एक पेरू कोल्हापूरवरून आणलं होतं. चांगल्या जातीचं पेरू आहे, त्याला अमृत म्हणतात हिंदीमध्ये. आणि आता सोम म्हणतो अमृत. अमृताचं झाड लावलंय. तर अमृत म्हणजे काय? अमृत म्हणजे सगळं तृप्त करणारं ते अमृत. असं अमृत देतात तो सद्गुरू. लक्षात घ्या. म्हणजे दुसऱ्या कशाची गरज भासत नाही. म्हणून माणसाचं जीवन काय म्हणणे हे फुकट मिळालेलं नाही. म्हणजे 84 लक्ष योनी फिरून एकदा मानवाचा जन्म असं म्हटलंय. 84 लक्ष योनी फिरून. आता आपल्याला माहित नाहीये आपण किती फिरून आलोय, पण ह्या जन्मात जर का चूक झाली, जर भगवत प्राप्ती, आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती, आपण त्या ज्या सत्स्वरूपाशी एकरूपता साधता आली नाही, तर किती वेळा यावे जन्मा, किती व्हावे फजित असं म्हणते. मग किती वेळा जन्माला येशील आणि किती फजिती होईल ते तू विचारूच नका. अशा पद्धतीचं भोग भोगायला लागते. गाढव म्हणा, डुक्कर म्हणा, कुत्रा म्हणा, किंवा अजून कुठले 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 कुठले. तुका म्हणे मामी माझ्या विसरल्या रामा तुम्ही असं म्हटलंय ना. म्हणजे तुकाराम महाराज आपल्या मातीला उद्देशून म्हणायचे, तू माझ्या रामाला विसरलीस म्हणून तू गाढवीन झालीस. असं म्हणजे एक गाढवी म्हणजे ते समोर होती आणि ते त्यांच्या बायकोला सांगत होते की तुकाराम महाराज आपल्या बायकोला सांगत होते, म्हणजे मामी माझी रामाला विसरली म्हणून हे काय झालं, प्रांजीवन कुठलं मिळालं,
तसं आपण अनंत जन्माची पुण्याई होती म्हणूनच आपल्याला हा मानव देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, फुकट मिळालेला. रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मानी पुण्य होय असं म्हटलंय. किती जन्माचं पुण्य आहे? अनंत जन्माचं पुण्य आहे. म्हणून आल्याने संसारा असं म्हणले की जावे पंढरपुरा. हे पंढरपुरात सांगितलंय. सद्गुरूंनी काय झालंय? सद्गुरूंनी सांगितलंय आपण रोज वारी करतो, सगळेच करतात, आपणही करतो. आपण आपल्या वारीमध्ये इतरांच्या वारीमध्ये थोडासा फरक आहे. काय? सद्गुरू काय म्हणतात? तुम्ही कुठं जाता? कामाला जाता, कुठं कुठले काम करायला जाता. त्यावेळेला जाता येता जर तुमच्या मुखामध्ये रामनाम असेल, भगवत चिंतन असेल, नाही तर बाकी चालायला जातात ना, सगळ्यांचा 7-12 घेऊनच जातात, बरं की नाही? म्हणजे नको नको त्या गोष्टीचं चिंतन करतात आणि ती वेळ तेवढी वाया घालवतात, फुकट घालवतात. म्हणून हे जीवन जे मिळालेलं आहे ते फुकट मिळालेलं नाही. याच्यासाठी आपण बहुत म्हणजे खूप भरपूर पुण्य खर्ची पडलेलं आहे. असं जे पुण्यवान आपण आहोत, आपण कसे आहोत? पुण्यवान आहोत का नरदेह प्राप्त झालेला आहे. मग ह्या जन्माला येऊन काय करायचं ते सद्गुरू सांगतात की हे आपला जन्म कशासाठी आहे? तर स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी. सद्गुरू काय म्हणतात? निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात. म्हणजे स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली म्हणजे शरीर. हे मानवी शरीर कोणी दिलंय? या निसर्गाकडून आपल्याला मिळालेलं आहे, त्या देवाकडून, त्या भगवंताकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आता हे प्राप्त जे झालेलं आहे आपल्याला ते फुकट मिळालेलं नाही. त्यासाठी आपलं भरपूर पुण्य खर्च पडलेला आहे, खर्ची झालेला आहे. म्हणजे काय? खूप मोजावं लागलेलं आहे. कुठली चांगली गोष्ट फुकट मिळते का हो? सोन्याचा दागिना चांगला फुकट मिळतो, गाडी फुकट मिळते, चांगलं घर फुकट मिळतं. कुठलीही चांगली गोष्ट घ्यायची झाली तर विकत आपल्याला त्याच्यासाठी भरपूर पैसे मोजायला लागतात. तितका सुंदर देह आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे किती आपण पुण्य मोजलेला असणार आहे, किती पुण्यवान असणार आहे आपण, लक्षात घ्या. म्हणून हे पुण्याईने आपल्याला जे नरदेह प्राप्त झालेला आहे, ह्या देहाची काय केली पाहिजे? आपण पंढरी केली पाहिजे. जे देही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. या ठिकाणी कोण नांदतो? पांडुरंग नांदतोय. सद्गुरू म्हणतात का आपलं स्वरूप जे आहे, आपण आनंद स्वरूप आहोत. आनंद स्वरूप, जाणीव रूप, दिव्य चैतन्य शक्ती आपल्या ठिकाणी वास करू नये. सद्गुरू काय म्हणतात? आनंद स्वरूप, जाणीव रूप, दिव्य चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर. हा परमेश्वर संपूर्ण विश्वास भरलेला आहे. तसा तो प्रत्येकाच्या शरीरामध्ये ईश्वर म्हणून वास करू नये. हा ईश्वर सच्चिदानंद स्वरूप असून त्याचं हे जे शरीर आहे ते स्थूल आणि व्यक्त आहे. आणि शरीराच्या ठिकाणी तो मी म्हणतो. काय म्हणतो? आणि मी हा आनंद तरंग आहे आणि ह्याला स्वानंद असं म्हणतात. आणि त्या स्वानंदाची गोडी आपल्याला चाकायची आहे. पण विसर पडलाय ना, बरं की नाही? आपल्याला मानव देह मिळालेला आहे आणि ह्या जन्माला येऊन काय करायचं आहे ते आपण विसरलेलो आहोत. त्याला कारण काय? तर सद्गुरू कारण काय? मला माहितीची गरज लागत नाही, तशी आवाजच मुळात मोठा आहे. मी काय करू? देवाने दिलाय ना. साळुंकी मंजुळ गाताशे वाणी बोल विधातनी वेगळाची. काय करणार? मी तरी काय करणार? तोच बोलतोय आणि त्याचाच आवाज आहे. काहींचा आवाजच निघत नाही. बरं गेलं बरं. आपण गेलो एक ठिकाणी, ते काय भजन म्हणत होते आम्हाला कळतच नव्हतं. आणि आम्ही महाराजा म्हणायचं नाही का? असो. तर सर्वांच्या ठिकाणी तो मी म्हणतो. आता ह्याला म्हटलं तुम्ही कोण? तर मी मनोहर. त्यांना विचारलं तुम्ही कोण? मी शांताराम. त्यांना विचारलं तुम्ही कोण? तर मी वरद. पहिलं मी म्हणणार कोणी, म्हणजे ह्यांना विचारलं तुम्ही कोण? मी रामदास किंवा विराज असं म्हणणार.
म्हणजे आपलं सर्वप्रथम तो काय म्हणणार, मी म्हणणार. म्हणजे सर्वांच्या ठिकाणी मी आहे याची काय कुणाला शंका नसावी. हे तीळ मात्र शंका मनामध्ये नसावी. सर्वांच्या ठिकाणी मी आहे का ते क्लिअर केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे की तो मी सर्वांच्या ठिकाणी आहे. आणि त्या मी तो आता स्वतःच्या विसरात तो हरामी झालेला आहे. म्हणजे खरा मी जो स्वामी तो स्वतःला विसरला आणि तो हरामी झाला, म्हणजे खोटा मी झाला नाही का. तो मी नव्हे. एखाद्या चोराने चोरी करतो पण तो काय म्हणतो मी नाही केली, बरं गेलं. तो काय म्हणतो मी नाही, म्हणजे तो मानत नाही मी चोरी केलेली आहे किंवा मी चोर आहे, मानत नाही. मग त्याला फटके देतात पोलीस चौकीत नेऊन, भरपूर त्याला फटके दिल्यानंतर मग म्हणतो हा हा होय होय तोच मी. तसं सद्गुरू सुद्धा आपल्याला चांगला साधना करायला शिकवतात. म्हणजे साधना करा, नामस्मरण करा, प्रार्थना म्हणा, भलकरची साधना म्हणा. त्याने काय होईल की तुम्हाला त्याची अनुभूती आहे की तुम्ही कोण आहात, तुम्हाला त्याची अनुभूती आहे. तू आहेस कोण मुळात, त्याचा जर तुला अनुभव घ्यायचा असेल तर तुला साधना करावी लागेल. म्हणजे ते फटकेच आहे थोडक्यात. पण ते सद्गुरू काय म्हणतात, ते सद्गुरू थोडे आपल्याला सूट दिले, कुणाला त्रास होऊन देत नाही. जसं येईल तैसा बोल रामकृष्ण हरी, मला म्हणतात तुम्हाला येईल तसं. पण तुम्ही जेवढं करणार, जेवढं पेरणार, शेतकरी जेवढं पेरतो तेवढंच त्याला मिळतं ना धन. काय जास्त मिळतं नाही मिळत. जेवढं पेरणार तेवढंच मिळणार. जेवढी मुलं अभ्यास करणार तेवढेच मार्क्स त्याला मिळणार. अधिक मिळणार का? जेवढं आता ओव्हर टाइम करतो, शांताराम 9 ते 9 ड्युटी करतो, आम्ही 9 ते 9 ड्युटी करतो, आम्ही जास्त टर्नओव्हर होतो आमचा. आम्ही जेवढं करणार तेवढं आपल्याला मिळणार. म्हणून आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण करावं. म्हणजे त्यासाठी कुठंतरी थोडा वेळ मोजायला लागतो. तसं जीवनामध्ये मनुष्य देहाचे नियांगे सच्चिदानंद पदवी घेणे लागे, ऐशी कृपा दृष्टी आम्हावरी केली असे म्हटले की नाही. आपल्यावरती जी कृपा दृष्टी जर हवी असेल भगवंताची, देवाची, सद्गुरूंची, तर आपण काय केलं पाहिजे, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ असं म्हटलंय की आपल्याजवळ सर्व आहे पण नित्य नेम नाही. नित्य नेम आहे का? नित्य नेम नाही. रोज सांगितलंय, रोज सद्गुरूने सांगितलंय रोज प्रार्थना म्हणा, रोज हरिपाठ करा, रोज भलकरची साधना करा. काल दिव्य साधनेसाठी एक लिंक आली होती, त्याच्यावरती ती क्लिक करून ओपन केल्यानंतर त्याच्यावरती हेच होतं पहिलं, तुम्ही ऑस्ट्रेलिया कॉल ऐकता का, तुम्ही रोज 1000 वेळा प्रार्थना म्हणता का, तुम्ही रोज हरिपाठ करता का, तुम्ही रोज प्रवचन ऐकता का, मग त्याला पात्र तुम्ही आहात. मग तुम्हाला बोलवलं जाईल. तोपर्यंत आता एवढं सोपं राहिलेलं नाही. त्या सर्वांचा रेकॉर्ड ठेवता का असंही दादांनी विचारलेलं आहे त्याच्यामध्ये. आता जर करत असतो तो होय म्हणणार, जर करत नसतो तर नाही, म्हणजे काय म्हणणार, नाही म्हणणार. आता तुम्ही जर नाही म्हणून होय म्हटलं, करतच नाही, पण तिथं जर क्लिक केलं होय म्हणून तर ते कळणार आहे. कसं कळणार आहे? ती व्यवस्थापन केलेली आहे. आपल्याकडे आता ऍप आहे, त्या ऍप मध्ये रेकॉर्ड ठेवता येतं. रोज 1000 प्रार्थना म्हटल्या ठीक, रोज हरिपाठ म्हटला ठीक, रोज शरीर साधना केली ठीक, रोज भलकर साधना म्हटली ठीक, रोज ऑस्ट्रेलिया कॉल ऐकला ठीक. आता एवढं सोपं राहिलेलं नाही. तुम्ही होय म्हटलं तरी त्याची रेकॉर्ड जे आहे ते दादा गुप्त आपल्याकडे स्वतःजवळ ठेवणार आहे. त्याची माहिती तो सर्वांना नाही सांगणार की हा अमुक अमुक कर्वेनगर केंद्रातली व्यक्ती आहे आणि तो काहीच करत नाही असं सांगणार नाही, पण त्याला सगळं कळणार. मग आपण खरं बोलणार, खरं बोलावं ना. माणसाने काय खरं बोलावं. आमचे वडील म्हणायचे नेहमी खरं बोला, कुणाला त्रास देऊ नका, चोऱ्या करू नका, कुणाला फसवू नका, असं सतत सांगायचे. पण त्यावेळेला कोण ऐकतं, लहानपणी कोण ऐकतं. पण आता त्याचे महत्व कळायला लागले. तेव्हापासून जर ऐकलं असतं तर आज जीवनविद्या एवढी ग्रेट आपल्याला मिळालेली आहे. नंतर बाकी 12 भानगडी करायला लागल्या नसत्या, व्यसनी झालो नसतो, चुकीची कामं केली नसती. त्यामुळे आता कळायला लागलंय हे सगळं. म्हणजे लहानपणी आता सांगतात ना, आमची श्वेताताई नाही का 5 संस्कार वर्ग घेते. लहान मुलांना घडवण्याचं जे महान कार्य जे आहे ते ताई करते. टाळ्या
पुढाकार घेऊन ते केलेलं आहे. म्हणजे का लहानपणापासून शहाणपण, सद्गुरू म्हणतात काय, लहानपणी मुलांना जर शहाणपण मिळालं तर पुढे काळजी करण्याची काय गरज नाही. म्हणजे आमच्या मुलाला म्हटलं, सिद्धार्थला बोललो, अरे सिद्धार्थ तू कॉलेजला जातो, खूप तिथं नको त्या गोष्टी पाहायला मिळतात, सांभाळून. तर पप्पा म्हणे एक एक म्हणजे 10 लाखाच्या गाड्या घेऊन मुलं येतात कॉलेजला, तुम्ही कुणाकुणाच्या पाठीमागे पळणार? त्यामुळे माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना, मी तुमचा मुलगा आहे आणि सद्गुरूंचा शिष्य आहे, त्यामुळे सद्गुरू पाठीशी असल्यानंतर काळजी करण्याचं कारण नाही. तो सांगतो संगतीचं महत्व, तो सांगतो बोलण्याचं महत्व, तो सांगतो वागण्याचं महत्व. कस का? जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, संत संग ना मिळे आरे जना, संत संग ना मिळे आरे जना, त्यांची वाट पाहे रघुनंदना, त्यांची वाट पाहे रघुनंदना, त्यांची वाट पाहे रघुनंदना. काय म्हणलंय? जगाच्या बाजारामध्ये सर्व काही मिळेल पण संत संग मिळणार नाही. म्हणून म्हटलंय संत संग हा एवढा महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा आहे की हा संगतीने जीवन घडे, संगतीने जीवन घडे प्राणी असुरावे, सत्संगाची खास धरून जीवन फुलवावे, सत्संगाची खास धरून जीवन फुलवावे. कराटा आस तुम्ही सत्संगाचा, कराटा आस तुम्ही सत्संगाचा, शिल्पकार तुझा आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तुझा आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तुझा आहे तुझ्या जीवनाचा. ध्यानी धरा बोध करा जीवन विजेता, ध्यानी धरा बोध करा जीवन विजेता, शिल्पकार तुझा आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तुझा आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तुझा आहे तुझ्या जीवनाचा. प्रयत्न हे रत्न आहे वो महान, प्रयत्न हे रत्न आहे वो महान, प्रयत्नाची सर्व काही सत्याचे ध्यान, प्रयत्नाची सर्व काही सत्याचे ध्यान. कराटा आस तुम्ही प्रयत्नाचा, कराटा आस तुम्ही प्रयत्नाचा, शिल्पकार तुझा आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तुझा आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तुझा आहे तुझ्या जीवनाचा. ध्यानी धरा बोध करा जीवन विजेता, ध्यानी धरा बोध करा जीवन विजेता, शिल्पकार तुझा आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तुझा आहे तुझ्या जीवनाचा, शिल्पकार तुझा आहे तुझ्या जीवनाचा. त्यांनाही थोडं काहीतरी पाहिजे ना, एवढ्या लागून आलोय आणि आम्हाला काहीच देत नाही म्हणणार, म्हणून थोडं मधून मधून आपण काय म्हणलंय सद्गुरूकार, संगतीने जीवन घडे ध्यानी असू द्यावे, सत्संगाची खास धरून जीवन फुलवावे. सत्संगाने काय होतं, आपलं जीवन फुलतं असं सद्गुरू म्हणतात. ती मुलगी ज्या वेळेला सद्गुरूंच्या समोर हे गीत गायलं होतं, कोणी सावंतच्या मुलगीनी, आज ती कुठे आहे माहित आहे? मोठ्या स्टेजवरती आता मोठ्या कार्यक्रमामध्ये तीच दिसते. एवढं सत्संगाचं महत्व आहे, लक्षात घ्या. सत्संग म्हणजे साधा सुद्धा नाहीये. मग काही झालं तरी सत्संग सोडायचा नाही. सासूची सुनेची भांडण झाली तरी चालेल, पण तिथे यायचं तो गेली पण, म्हणजे काय होईल, तुमचा प्रॉब्लेम सुटून जाईल. पण तिथं भांडत बसले तर तुमचा वाद दंडवाद होईल, लक्षात घ्या. म्हणून इकडे या, बसा तुम्ही, तुमचं काम होऊन जाईल. मी जेव्हा आलो जीवन विद्येमध्ये तेव्हापासून ते आजपर्यंत
मी सोडली का जीवन विद्या? अनेक जण आले, अनेक जण गेले, अनेक जण मोठे झाले, अनेक जण घरी बसले, पण मी मात्र सत्संगामध्ये आहे. सत्संगामध्ये टिकून राहा. मग सद्गुरू काय म्हणतात, सत्संगामध्ये राहिल्यानंतर काय होतं, सर्व जे ज्ञान आहे, सद्गुरूंनी जे दिलेलं ज्ञान आहे, ते आपल्या जाणीवेमध्ये म्हणजे आपल्या बहिर्मनातून अंतर्मनामध्ये मूर्त, त्या ठिकाणी जाऊन उरतो आणि परत ते आपल्या जीवनामध्ये स्फुरतं. म्हणजे आपण जे जमिनीमध्ये पेरतो तेच उगवतं ना. तुम्ही जे पेरता तेच उगवतं ना. की कारल्याचं बी लावलं तर कारल्याचं तुला येणार, कारल्याच्या त्या वेलीला फुलं येणार आणि परत कारलंच येणार, बरोबर की नाही. दोडक्याचं बी लावलं, दोडकंच येणार, दोडक्याची त्या वेलीला फुलं आणि तीच फळं, आणि कोण पेरली आंब्याची तर तेच ना परत. म्हणजे आपण काय पेरतो तसं काय पेरणं म्हणजे काय, सद्गुरू म्हणतात, आपण जे श्रवण काय करतो, आपण ऐकतो काय, कुणाच्या संगतीमध्ये आपण राहतो, बरोबर की नाही. आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे त्या जीवनाचं जर सोनं करायचं झालं तर संगतीचं महत्व खूप आहे. जे सत्संगामध्ये टिकून राहतात, ज्या संगतीमध्ये येतात, त्यांच्या आयुष्याचं सोनं होतं, जीवनाचं सोनं होतं. म्हणून काय म्हटलंय, शुभ चिंतावे शुभ विचारे वचनी शुभ बोलावे, शुभ चिंतावे शुभ विचारे वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे. क्रिया जैसी प्रतिक्रिया अटल नियमनी सरकारा, क्रिया जैसी प्रतिक्रिया अटल नियमनी सरकारा, सहस्रपटीने प्रतिक्रिया, सहस्रपटीने प्रतिक्रिया, शोधन पावै सद्गुरूंचा, शोधन पावै सद्गुरूंचा. मांगल्याचे पावित्र्याचे, मांगल्याचे पावित्र्याचे, विचार करी कल्याणाचे, विचार करी कल्याणाचे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे, सोने करावे जीवनाचे, सोने करावे. कसं आहे, जोरात पाहिजे आनंदासाठी माणसाला जन्म आहे की नाही. तर काय म्हणतात सद्गुरू, सोपं दिलं. जीवन जगत असताना काय करायचं, तर 4 गोष्टी करायच्या. शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे आणि शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने. विचार चांगले करा, इच्छा चांगले करा, उच्चार चांगले करा, चांगलं बोला ना लोकांशी. हे बोलत असताना काय करत असतो, आपलं जीवन आपण घडवीत असतो. म्हणजे चांगलं बोललं, एखादी गोष्ट, निसर्गाचा नियम काय, एक नियम असा आहे, लॉ ऑफ रिप्लेसमेंट. एक वस्तू बाजूला केल्याशिवाय त्या ठिकाणी दुसरी वस्तू ठेवता येत नाही. मग ज्या वेळेला आपण एखादी वस्तू आपल्या मुखामध्ये सातत्याने अखंड चिंतन विठोबाची, सातत्याने आपण चांगलं शुभचिंतन करतोय, चांगलं बोलतोय, चांगलं विचार करतोय, तर त्यावेळेला काय होतं, आपल्या मनामध्ये एकच विचार, सारासार विचार करावटावटी, नाम धरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतेने निर्शील संकट तराल दुर्गट भव सिंधू, जन्मोनिया कुणी वाचे स्मरे राम, दरी हाची नेम अग्निशी, तुका म्हणे कोटी कुळे की पुनीत भावे, गीत गाता विठोबाचे विठाल 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 विठाल. काय म्हणलंय, सार काय असार काय, चांगलं काय वाईट काय याचा तुम्ही विचार करा म्हणलंय. सद्गुरू काय म्हणतात, तुम्ही चांगल्याचाच विचार करा. मी असे काही करणार नाही किंवा बोलणार नाही की ज्यामुळे माझ्या शरीराला
इजा पोचेल किंवा त्याचा गैरवापर होईल असं म्हटलेलं आहे एक ठिकाणी, की मी कुठलाही असा विचार करणार नाही किंवा बोलणार नाही की ज्यामुळे माझ्या शरीराला इजा पोचेल किंवा त्याचा गैरवापर होईल. काय म्हणजे सतत शुभ विचार करणं, शुभ चिंतन करणं. म्हणजे एकच विचार आपण परत 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 करतो, त्यावेळेला चिंतन नावाची गोष्ट जन्माला येते. लक्षात घ्या, चिंतन रूपी सिंचन आपण ज्या वेळेला सातत्याने बहिर्मनात चांगलेच विचार घोळवतो, ते घोळवलेले जे विचार आहेत ते कुठे जातात? आतमध्ये जातात. म्हणून आतमध्ये जातात, त्यामध्ये मूळ धरतात आणि त्या ठिकाणून ते परत जीवनामध्ये साकार होतात. काय म्हणतात? हम राम हमारा जप करे, हम बैठे आराम, ज्ञान देवा मूल जपमाळ अंतरी, दररोज श्री हरी जपे सदा. मग तोच करतो. जसं पावसाचा पाऊस पडतो, पाऊस भरपूर पडतो, त्यावेळेला काय होतं? पावसाचं पाणी जमिनीत मुरतं आणि ते जमिनीत मुरतं आणि त्या ठिकाणून ते परत स्फुरतं. बरोबर की नाही? तुम्ही शेतामध्ये जा, झरे वाहतात बघा, म्हणजे डोंगरावरती जा, तिकडे बघा, डोंगराच्या खाली तिथं झरे वाहतात. ते कुठून येतात झरे? पहिलं पावसाचं पाणी डोंगरावर पडतं, ते वाहत 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 परत नदीपर्यंत येतं, काही पाणी जमिनीत मुरतं आणि ते बोरवेल मधनं परत आपल्याला प्यायला मिळतं. बरोबर की? पण गेलं कुठून? हे वरून गेलेलं आहे. म्हणजे समुद्राचं पाणी ढगात रूपांतर होऊन काय त्या उष्णतेच्या आणि ढग निर्माण होतात आणि परत आणि गोडवा. आपण कोकणात गेलो, किती जवळ होतो समुद्र? म्हणजे समुद्राच्या अगदी जवळ होतो आणि तिथून अगदी म्हणजे 200-300 500 मीटरवर, अर्धा किलोमीटर पण नाही, पण तिथं पाणी गोड होतं आणि समुद्राचं पाणी कसं होतं? खारट होतं. ही व्यवस्था कुणाची हो? या निसर्गाची जी व्यवस्था आहे. म्हणजे हा निसर्ग काय करू नये? माणसाला जीवन, पाणी म्हणजे जीवन, आपल्याला जीवन देऊ नये. म्हणजे सर्वांना तो आनंद देतोय, पावसाच्या रूपाने वर्षाव होतोय आणि वर्षभर आपल्याला गोड पाणी प्यायला मिळतं. फुलं फळं आपल्याला गोड लागतात की नाही? म्हणजे वृक्ष काय करतो? गोड फळं देतो. आपण काय करतो? माणसाचं जीवन गोड करण्याऐवजी कडू करून टाकतो. म्हणजे काय करतो? आपल्याला माणसाला आणि माणसामध्ये आणि इतर प्राण्यामध्ये एक एक्स्ट्रा इंद्रिय जे आहे ते म्हणजे बुद्धी. म्हणजे काय? बुद्धी हे इंद्रिय एक्स्ट्रा आहे, आपल्याला दिलेलं आहे. जा बाबा, तुला याची एका म्हणजे या शरीराबरोबर तुला ते देतो मी, त्याच्यासाठी आनंदासाठी तू ते त्याचा वापर कर. बरोबर की नाही? म्हणून माणसाचा जन्म कशासाठी सद्गुरू सांगितलं? आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. परंतु जीवन जगणे ही एक कला आहे. त्या सत्याचे आकलन न झाल्या कारणाने शहाणपणाचा अभाव आहे आणि त्या शहाणपणाच्या अभावाने काय करतो? तो स्वतः दुःख भोगतो आणि इतरांना पण दुःख वाटतो. दुःख का वाटतो? त्याच्याजवळ शहाणपणाचा अभाव आहे. आणि शहाणपण येतं कुठून? त्या सत्संगातूनच येतं. लक्षात घ्या, सद्गुरूंचा श्रवण वाचन चिंतन, श्रवण वाचन चिंतन मनन याच्यातून काय होतं? शहाणपण उदयाला येतं. मग ज्ञानातून शहाणपण येतं. म्हणजे श्रवणातून वाचनातून आपल्याला काय मिळतं? ज्ञान होतं आणि ते ज्ञान ज्या वेळेला वापरतो आपण जीवनामध्ये, त्या ज्ञानाचा जर वापर केला तर आपण ते आपल्याला त्याचे बेनिफिट आपल्याला जीवनामध्ये मिळतात. वापरलं तर, नाहीतर नाही. लक्षात घ्या. म्हणजे काय म्हणतात? द्यायची इच्छा झाली तर यायची व्यवस्था होते, असं सद्गुरू सांगितलंय, दादानी सांगितलंय. आणि जीवनविद्या सांगते, काय सांगते? द्यायची इच्छा झाली तर यायची व्यवस्था होते. तर आता मी काय एक विचार धरला, गेल्या दिवाळीमध्ये एक विचार धरला. काय धरला विचार? की माझं जेवढं देणं आहे ना लोकांचं, जेवढं माझं देणं आहे व्यवसायामध्ये, ते सर्व नील झालं पाहिजे पुढच्या दिवाळीपर्यंत. मी एक विचार धरला. खूप विचार मी धरलेले होते. आधी घर झालं, कंपनी झाली, गाड्या झाल्या, माझ्या प्रपंचामध्ये परिवर्तन झालं. जी पूर्वी माझी बायको म्हणायची, कुठल्या बाबा जाणती माणसाची लग्न लावून दिलं, दुसरा कोण भेटला नाही का माझ्या बापाला, अशी म्हणायची माझी बायको. आता काय म्हणते? कुठल्या जन्माचं पुण्य होतं, एवढा चांगला नवरा मला का मिळवून दिला माझ्या बापाने. म्हणजे परिवर्तन, जीवन विचार काय होतं? परिवर्तन होतं. लक्षात घ्या, मी एक विचार धरला होता सातत्याने. घरी आहे ना, म्हणजे व्यवस्था कशी होते बघा. जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला का. माणसाचं जीवन आहे ना,
हे मिळालेलं आहे ना, हे फुकट घालू नका. ते चांगला विचार करण्यासाठी भगवंताने आपल्याला आनंद वाटता आनंद लुटण्यासाठी हे दिलेलं आहे असं मला तर प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून मी सातत्याने विचार करायचो, चिंतनात असायचो की माझ्या घरात मी बेडरूम मध्ये गेलो ना, मला एसी रूम करायची आहे, मला एसी रूम करायची आहे. पण ते कधी करायची, काय करायची माहित नाही हो. पण काय सातत्याने विचार काय, ते राजा जर गेला तर सोन्याची माझी लाकड ह्या चंदनाची लाकडं विकली जातील आणि खूप मी श्रीमंत होईल. आता तो म्हणायचा ना तो दुकानदार, तसं मी काय करायचो, मी गेलो की त्या रूम मध्ये मला एसी रूम बनवायचे, मला एसी रूम बनवायचे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, खरं तुम्हाला म्हणजे या वस्तुस्थिती सांगतोय मी, ह्या दिवाळीच्या आधी 1 महिन्याच्या आधी माझ्या घरचं लाकूडच म्हणजे काही थोडीशी बुरशी आली त्याला आणि ते खराब झालं. आणि मी काढायला गेलो ते लाकूड आणि बघता त्या परिसरामधला जिथं मी तो विचार करत होतो ते संपूर्ण लाकूड काढून टाकलं आणि नॅनो 400 रुपये स्क्वेअर फीटाची फरशी त्या ठिकाणी बसवली. सगळ्या चौकटी पांढऱ्या शुभ्र मस्त आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सागवानच्या चौकटी आणि एसी रूम टकाटक खटाखट झाली. आणि मला नंतर कळालं, अरे हा विचार मी करत होतो आणि तो साकार झाला कसा, जर झाला. मग तुम्ही जे पेरता ते जीवनामध्ये काय होतं, उगवतं. ते काय करतं, अंतर्मन आकाश पाताळ एक करतं आणि तुमच्यामध्ये जीवनामध्ये ते साकार करतं असं म्हटलेलं आहे सद्गुरूंनी. म्हणून तुम्ही काय करायचं हे तू ठरव. का तू जे काय करणार आहेस ते देवाजवळ मागतोय. म्हणून सद्गुरू म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे शिल्पकार आपल्या जीवनाचे आपण आहोत. सतत आपल्या विचारांमध्ये मनामध्ये जे विचार घोळवतो ते घोळवलेले जे विचार आहेत ते आपल्या आतमध्ये जातात आणि आपलं जीवन घडवीत असतात किंवा बिघडवीत असतात. 1-2 व्यक्ती होत्या, एकमेकाचे कट्टर चांगले मित्र आणि चांगले दुश्मन सुद्धा झाले विचाराने, चिंतनाने. कधी काळी त्यांचं चिंतन बिघडलं, एवढं बिघडलं. त्या 2 व्यक्ती एकत्र आल्यानंतर चांगल्या मैत्रिणी, चांगल्या एकदम रोज भेटणाऱ्या एकत्र आल्या. त्यावेळेला म्हणजे खूप जुनी मैत्री, सगळं काही चांगलं होतं, दिसायला गोड बोलत होतं ते वरून, पण आतमध्ये एवढं साठलेलं होतं दोघांच्या मनामध्ये, एवढा स्फोटक वातावरण निर्माण झालं आणि बघता त्याचं रुद्र रूप धारण झालं. आणि काय सांगू तुम्हाला, नको तेवढी भांडणं झाली. अशा प्रकारचं मनामध्ये चिंतन ठेवणं ही जागा नाहीये, ही जागा नाही चुकीच्या गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवणं. हे काय हे नाहीये, लक्षात घ्या. हे काय कुठलं कचऱ्याची पेटी नाहीये, काही आणा आणि काही टाका, अजिबात करू नका. तुम्हाला सांगतो गीत ते करावे देवाचे चिंतन, दिव्य विचारांच्या लहरी आपण ज्या वेळेला अवकाशामध्ये सोडतो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात. हे विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात, त्या वस्तूपर्यंत पोहोचतात. जसं मी आता सांगितलं की माझ्या घरामध्ये जसं ऐश्वर्य निर्माण झालं ते सहज झालं, बघता झालं का, तो माझा विचार होता आणि तो मी सातत्याने करत होतो. तर कुठलेही खोळवलेले विचार ते आपल्या जीवनामध्ये उगवतात, म्हणजे आपल्या वाट्याला येतात, उपभोगायला येतात. म्हणजे भोग त्याकडे संचिता वाटोने. संचित म्हणजे काय, आपली दिव्य बँक जी आहे आपल्या शरीरामध्ये, दिव्य बँक आहे सद्गुरू म्हणतात. त्या दिव्य बँकेवरच्या सूक्ष्म जाणीवरती आपले टेप रेकॉर्डिंग सातत्याने होत असतं. विचार करता, चांगला विचार केला तरी रेकॉर्डिंग होतो, चुकीचा विचार केला तरी रेकॉर्डिंग होतो, चुकीचं चिंतन केलं तरी रेकॉर्डिंग होतं, चुकीचं वागलं तरी ते रेकॉर्डिंग होत असतं. म्हणून चांगलं बोला, चांगला विचार करा, चांगलं चिंतन करा. मी सांगत होतो की गेल्या दिवाळीमध्ये एक विचार करला की मी संपूर्ण माझं देणं जे आहे ते मी 0 करून टाकणार. 0 म्हणजे येणं दिसलं पाहिजे भरपूर, एक वेळ, पण देणं दिसलं नाही पाहिजे. लोकांचं सगळं देऊन मोकळं करायचं, काही ठेवायचं नाही असा विचार धरला. आणि तुम्हाला खोटं वाटेल, ह्या दिवाळीला 1 महिना मी आधी कंपनीवरच गेलो नाही. काय करत होतो मी, माल बनवत होतो, घरी काम करत होतो आणि मुलं काम करत होती कारखान्यावरती. तुम्हाला खोटं वाटेल, सगळ्यांचं देणं घेऊन 5-25 लाख रुपये बँकेत माझ्या बॅलन्स पडला. म्हणजे काय सांगू तुम्हाला, हा सदुकांचा पाप दाखव नाही तर श्राद्ध कर. हा सूर्य, हा जयद्रथ,
यात उदाहरणाची गोष्टी नाही, त्या उदाहरणाची भाषा नाही. मग सद्गुरू काय म्हणतात, तुम्ही इतरांचे भले करा, तुम्ही इतरांचे भले करा, तुम्ही इतरांचे भले करा, तुमचे भले होईल, तुमचे भले होईल, बोल हा खरा, तुम्ही इतरांचे भले करा, तुम्ही इतरांचे भले करा, तुम्ही इतरांचे भले करा, दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करा, दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करा, दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करा, सहस्रपटीने सुख येईल करा, निसर्गाचा नियम, निसर्गाचा नियम आहे हा खरा, तुम्ही इतरांचे भले करा, तुम्ही इतरांचे भले करा, तुम्ही इतरांचे भले करा, यदि खरे अमृत आहे शांत. मटकीवर खाली होते असो. म्हणजे आलं लक्षात लोकांच्या. म्हणजे काय म्हणायचं, तुम्ही इतरांचे भले करा, तुमचे भले होईल, बोध हा करा. म्हणजे निसर्गाचा नियम आपल्याला कुणालाही पार्शालिटी करत नाही. माणसाच्या जीवनामध्ये निसर्गाचे नियम कुणाच्याही बाबतीत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये ढवळाढवळ करत नाही. तुम्ही जे काय करता ते देवाजवळ मागत असता. म्हणून करावी ही पूजा मनीची उत्तम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, करावी पूजा मनीची उत्तम, लौकिकाचे काय कामाचे आपण दाखवतो. दावी तैसा आहे परी देव कातुरी आहे असं म्हटलंय एक ठिकाणी. तुम्ही तसे दाखवता. बरं की आपण दाखवतो की नाही, किती दाखवतो. दुकानदार काय करतो, अगदी मस्त दाखवतो. काय दाखवतो, काटा दाखवतो की आमच्याकडे ते काजू घ्यायला यायचे, आमचे काजूची झाडं होती, आणि तो काटा दाखवायचा, बघ बरोबर 1 किलो आहे बघ, आणि खाल्ले तर मॅग्नेट लावायचा आणि वजन वाढून आमचे काजू बी जास्त घेऊन जायचा. म्हणजे काही आमच्यासारखी चॅप्टर माणसं होती ओळखणारी, ते बघायच्या आधी तर काटा वाकडा करतो का, सरळ आहे का, मॅग्नेट लावलंय का. म्हणजे असं फसवतात लोकांना, काय करतात, फसवतात. आता हे फसवणं जे आहे ते कोणाला फसवतो, तो स्वतःलाच फसवतो. म्हणजे दुसऱ्याला नाही फसवत, तो त्याला कळतो. त्यांनी काय चुंबक लावलंय, काय काटा वाकडा करून ते वजन वाढवलंय, त्याचा जीवन वाकडं झाल्याशिवाय राहणार नाही. का, तो निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जीवनामध्ये जेवढा लोकांना त्रास द्या तेवढा तुमच्या जीवनामध्ये त्याच्या कितीतरी पटीनं, सहस्र पटीनं तुम्हाला तो त्रास भोगायला येणारच. का, भोग त्या नगडे संचिता वाचून आपण जे करतो तो भोग म्हणजे भोगायला येतो. कसा येतो, त्याला निसर्गाचे नियम आहे. का, एका बीजा पोटी तरुवर पोटी. म्हणजे आपण एक बी पेरलं तर किती फळं, कोटी फळं. एक आंब्याची कोय पेरली, वर्षानुवर्ष आंबे येतात. किती येतात, हजारो आंबे येतात. किती पेरली होती बी, एकच, पण वर्षाला किती आंबे, हजारो आंबे. दरवर्षी 500 आंबे. कोकणात आता विचारा, यांच्याकडे विचारलं ना तर किती आंबे येतात. आमच्या गावाला पण आमच्या झाडांना भरपूर आंबे येतात. पेरलं होतं किती, एकच. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. काय म्हटलंय, बीज म्हणजे विचार. हे विचार जे शुद्ध असतील म्हणजे चांगले विचार, म्हणजे हितकारक, लोकांच्या भल्याचे, कल्याणाचे, लोकांच्या सुखासाठी, म्हणजे इतरांना तुम्ही जे काय देतात ते बुमऱ्यातून सहजपटीने आपल्याकडे परत येतो. ते केलेले जे विचार आहेत त्या निसर्गाच्या नियमानुसार आपल्या जीवनामध्ये, as you alter your thoughts towards things and the other people, things and the other people alter towards you, the divinity that saves your age and the whole self, all that to achieve is the direct result of your
ओन थॉट, तुम्ही केलेल्या स्वतःच्याच विचारांनी, म्हणजे काय करता, वस्तू किंवा ती व्यक्ती तुमच्या जवळ तुम्ही आमंत्रित करता, पाहुण्यांना बोलवता ना, लग्नाला, सत्यनारायणच्या पूजेला किंवा कशाच्या कार्यक्रमाला, जसे ते पाहुणे येतात ना, तसं तुम्ही जे मनामध्ये घोळवलेले विचार, त्या लहरी, विचार लहरी, म्हणजे तंबाखूवाल्याला चुनावाला भेटतो, दारूवाला भेटतो, बिडीवाल्याला गाडीवाला भेटतो, बरं की नाही, आणि अनंत वाचाळ बरं ती बरं त्या काहीचा दयाळ पावे आली असं म्हटलेलं आहे. बाकी जर काही आपण बळत करतो तर देव कसा भेटणार? मग बाकी वाचाळ विरांना तशाच व्यक्ती त्यांना भेटत असतात. आणि सत्संगाच्या माणसाला सत्संगी माणूस भेटतो, जसे तुम्ही आम्हाला भेटलात आणि सर्व तुम्हाला भेटले, लक्षात घ्या. म्हणजे हे कुणामुळे? सत्संगाचा महिमा आहे. संतांचे संगती मन मार्गगती, म्हणजे जीवनाला एक उत्तम गती जर प्राप्त व्हायला पाहिजे असत तर सर्वात राही पडोनी संतांचे ठाई. संतांच्या म्हणजे सज्जन माणसांच्या, लोकांच्या संगतीत राहावं. का? सज्जन कुणाला म्हणावं? तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. सज्जन माणसाजवळ देव वास करतो. आपल्या हृदयामध्ये पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची आपद्राड, परी ते आवेरून गोचिडा शुद्ध काय नसेवी. का कमल कंदा आणि दर्दुरी नांदनू केकेचे घरी, परी परागुरशी विजय भ्रमरी येरा चिकल चोरे, नातरी देवाच्या परिवरी लोह्या दुसऱ्याची सहसरवरी, परी तेच बसोनी उपवास करी दरिद्रीची तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी काम विषयावरी. बरं की नाही? तो राम कुठे? आपल्या हृदयात आहे, आपल्या जवळ येतोनी अमात्रावला. घात मोठा केला अज्ञानाने, पण तो घात आपल्या पै महाराजांनी सोडवलेला आहे. मी सूर्य नमस्कार करताना नेहमी म्हणतो, शेवटचा सूर्य नमस्कार करताना काय म्हणतो? म्हणजे सद्गुरूंना मी नमस्कार करतो. तो म्हणजे हे सद्गुराया, म्हणजे सद्गुरायांना पहिला आपला हे असतो ना, म्हणजे आपण जसं म्हणतो ओम सद्गुरु नाथाय नमः, ओम सद्गुरु श्री वामनाय नमः, ओम सद्गुरु श्री गजानन पुत्राय नमः, ओम सद्गुरु श्री शारदा. म्हणजे असे जे काय मी एक 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 म्हणत जातो ना, तसं तसं मला प्रल्हाद पिताय महा, मालन पिताय महा असं म्हणतो तर ते सगळ्या फॅमिलीचं मला स्मरण होतं. आणि एक सूर्य नमस्कार सुंदर होतो. गेले 6 महिन्यामध्ये एक दिवस सोडला, एक दिवस चुकून माझा काय त्या कामामध्ये राहिला, एकही दिवस व्यायाम चुकवलेला नाही. कोकणात गेलो, समुद्रात गेलो तरी का? शरीर साक्षात परमेश्वर कुठे आहे? शरीरामध्ये परमेश्वर आहे. त्याची जर अनुभूती घ्यायची झाली तर काय? खावे प्यावे द्यावे सर्व जमा श्री हरीच्या नावे म्हणतो की नाही? तर श्री हरीच्या नावे असतो का? त्याच्या नावे असतो, पण काय खातो काय पितो तो हिशोब त्याच्या ठिकाणी असतो. मग खाताना सावध, पिताना सावध, बरोबर की नाही? पण एकेकाळी हा पिणारा आणि जाऊन डाब्यावरती अनेकांना व्यसनी करणारा कृष्णापतीला तुमच्या समोर बसतो आणि करोडपती होऊन प्रवचन करतो. हा सद्गुरु महिमा आघात आहे. सद्गुरु महिमा आघात का? याची रेली याची डोळा भोगी जे मुक्तीचा सोळा, असे अनेक जण आहेत. आमचे शांताराम त्यांनी सुंदर असं घर बांधलेलं आहे. आमचे गुरे साहेब आहे, रोज किती गेलेलं घर परत त्यांना मिळालेलं आहे. आमचे हे कदम काका आहे, तरी किती परिस्थिती वाईट आली, देह दाहो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आता आम्ही थोडा बदल केलेला आहे. देह दाहो अथवा राहो सद्गुरु चरणी दृढ भाव, तुझे चरण न सोडी अन्यथा, म्हणजे तुझे चरण न सोडी सद्गुरु नाता, तुझी अन्न सद्गुरु नाता, वंदिन तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम. म्हणजे नामधारक मने केशव राजा, म्हणजे सद्गुरु राजा केला नेम चालवी माझा. म्हणजे काय? तू जो नेम मला दिलेला आहे पाडून, 10 मिनिटं नामस्मरण, 20 मिनिटं नामस्मरण, की बाबा चालता उठता बसता करता जे काय करतो त्यावेळेला तुझं स्मरण, अखंड स्मरण विठोबाचे, बरोबर की नाही? अशा पद्धतीची ठेवण आपल्या जीवनाची जर असेल, झाडाला खायचं नाही, वडापाव खा, समोसा खा, पापडी खा, हे खा, ते खाऊ नका. वेळेवर ते खा, 3 वेळा खा, जास्त लागत नाही. पोटभर खा, भरपूर खा,
पण 3च वेळा खा. जास्त वेळा खाल्लं ना अपचन होईल, शरीर प्रकृती बिघडेल. पाणी प्या. जेवणाच्या आधी 1 तास, जेवणानंतर 1.5 तासांनी पाण्याचा नियम करून घ्या. तुम्हाला बघा तुमचं शरीर कधी डॉक्टरकडे जायची वेळ येणार नाही. आम्हाला सांगतो धुळीने खोकला लागला होता, एकाने मध दिलं होतं, आल्याचा 1 तुकडा आणि थोडस मध घेऊन मी तो चावून खाल्लं ना, तो खोकला गायब. डॉक्टरकडे पण जायची गरज नाही. अशी काही औषधं, उष्णता वाढली, थोडी येते, काय म्हणतात त्याला, धने घ्यायचे, थोडे पाण्यात टाकायचे रात्रभर आणि सकाळी उकळून ते पाणी अर्धा ग्लास करून प्यायची. सगळे ऍसिडिटी गायब, पोटातला गॅस गायब. पण होतो भूत दिवला नाही तर कशाला गायब करायचा तो? म्हणून लक्षात घ्या, त्या गोष्टीची काळजी घ्या. का आपल्या ठिकाणी जो राम नांदतो, आपल्या ठिकाणी जो विठ्ठल नांदतो, आपल्या ठिकाणी जो विष्णू नांदतो, आपल्या ठिकाणी जो शंकर नांदतो, त्या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली, त्या व्यवस्थेला जीवन असं म्हणतात. ते जीवन सुखी, समृद्ध, यशस्वी, आनंदी जर व्हायचं असेल, म्हणजे मी म्हणतो, मी काय, मी यवन आहे, मी यवन आहे, मी यवन आहे, श्रेष्ठ यवन, अद्भुत यवन, तेजस्वी, सचेतन, उल्लासी, तारुण्य, भयहीन, कर्तृत्वान, धाडसी, विजयशील तारुण्य, धैर्य, बल व शक्तीने परिपूर्ण असणे. असं बोलताना आहे ना, शरीराच्या रोमारोमामध्ये घेऊन काय सांगू तुम्हाला, हे दिव्य लहरी आपल्या शरीरातून प्रगट होतात. सद्गुरू एक ठिकाणी म्हणतात ना, जेव्हा ह्या जाणीवेला आहे ना, या शरीराच्या द्वारे आहे ना, या इंद्रियाच्या माध्यमातून आहे ना, सगळा हा एक होतो. हा तो आतून आहे ना, त्याचा उगम झाला ना, तर तो बाहेर व्हायला लागतो आणि बाहेर गेलेला परत आपल्या जवळ यायला लागतो. जो प्रकाश आपण लोकांना देतो, प्रकाश म्हणजे काय, विचार. जो विचार आपण लोकांसाठी करतो, तोच विचार आपल्या जीवनामध्ये, आपल्या मध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतो. आपलं जीवन सुखी, समृद्ध, यशस्वी, आनंदी करून सोडतो. म्हणून सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंडला मागे पुढे. मागे पण आनंद आहे, पुढे पण आनंद आहे, सर्वत्र आनंद आहे. तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मना संगी. अशा पद्धतीचं जीवनाची बैठक होते. आणि जीवनामध्ये किती तुम्हाला काही झालं, सद्गुरू काय म्हणतात, आपल्या वाट्याला जे सुख किंवा दुःख येतं ते इतर कोणाचं नसून आपल्याच कर्माचं फळ आहे. सद्गुरूंनी सांगितलं का, आपण जे कर्म करतो त्या कर्माला निसर्गाच्या नियमानुसार गती मिळते आणि त्या गतीतून जी निर्मिती होते त्याला नियती असं म्हणतात. ती नियती आपल्या सुख दुःखाला कारणीभूत ठरते. निर्मिती कोणी केली? आपण केली. भोगतोय कोण? आपण भोगतोय. मग काय भोगायचं हे तू ठरव, का तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपलं जीवन सुंदर झालं पाहिजे. म्हणून सुंदर जीवन होण्याकरता आपल्याला सुंदर विचाराची जोपासना ही ईश्वराची उपासना. अशा पद्धतीने